श्री स्वामी समर्थ. नमस्कार सखीनो, माझ्या अन्नपूर्णा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण नारळाविषयी माहिती पाहणार आहोत. शुभ कार्यामध्ये नारळाचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. कोणत्याही देवी देवताची पूजा नारळाशिवाय अपूर्ण मानली जाते. नारळ खाल्ल्याने शारीरिक दुर्बलता कमी होते. नारळाला श्रीफळ असेही म्हटले जाते. भगवान विष्णूने पृथ्वीवर अवतार घेतला होता. त्यावेळी सोबत 3 गोष्टी आणल्या होत्या: लक्ष्मी, नारळाचे झाड व कामधेनू. यामुळे नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष मानले जाते. नारळामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश तीनही देवांचा वास मानला गेला आहे. श्रीफळ महादेवाचे परमप्रिय फळ आहे. नारळामध्ये असलेल्या 3 डोळ्यांना त्रिनेत्र स्वरूपात पाहिले जाते. श्रीफळ शुभ, सुख, समृद्धी, सन्मान, उन्नती आणि सौभाग्याचे सूचक आहे. सन्मान करण्यासाठी श्रीफळ आणि शाल दिले जाते. सामाजिक चालीरीतीमध्ये नारळ भेट देण्याची परंपरा आहे. हिंदू धर्मामध्ये कोणत्याही शुभ कार्याच्या वेळी नारळाची पूजा केली जाते. नारळाकडून आपण काय शिकावे? नारळाचे आवरण वरून कठीण जरी असले तरी नारळ आतून नरम आणि गोड असतो. आपण आपल्या जीवनामध्येही बाहेरून कठोर आणि आतून नरम मधुर स्वभाव निर्माण करणे आवश्यक आहे. महिला नारळ फोडत नाहीत, यामागे एक कारण आहे. नारळ बीज स्वरूपात आहे, यामुळे याला उत्पादक किंवा प्रजनन क्षमतेशी जोडले गेलेले आहे. देवी देवतांना श्रीफळ अर्पण केल्यानंतर पुरुषच नारळ फोडतात. नारळाच्या पाण्याने देवाला अभिषेकही केला जातो. धार्मिक दृष्टिकोनातून नारळाला खूप महत्त्व आहे. नारळाला सजीव रूपात पाहिले जाते. हिंदू धर्मातील यज्ञ, पूजा, हवन यामध्ये नारळाला खूप महत्त्व आहे. कोणत्याही यज्ञाची पूर्णाहुती करत असताना अग्नीमध्ये नारळ अर्पण केले जाते. नारळाच्या झाडाला कल्पवृक्षही म्हणतात. नारळ प्रत्येकाची मनोकामना पूर्ण करतो. नारळाच्या प्रत्येक गोष्टीचा वापर होतो. नारळाला धार्मिक गोष्टीत पवित्र मानलं जातं. माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.